श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की आपण रोज स्वामी समर्थांसमोर नतमस्तक होतो, मनापासून प्रार्थना करतो, आपल्या इच्छा आणि अडचणी त्यांच्या चरणी अर्पण करतो, पण तरीही मनामध्ये एक प्रश्न कायम राहतो. तो प्रश्न म्हणजे, माझी प्रार्थना खरंच स्वामींपर्यंत पोहोचली आहे का? कदाचित तुम्ही सुद्धा अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असाल. कदाचित तुमच्या जीवनात एखादी मोठी समस्या असेल, जी काही केल्यास संपत नसेल. कदाचित तुम्ही रोज स्वामींचं नाव घेत असाल, पण तरी तुमच्या मनामध्ये कधी ना कधी शंका येत असेल, की स्वामी माझं ऐकत आहे का? हा प्रश्न नवीन नाही. प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये कधीतरी हा प्रश्न निर्माण होतो. कारण जेव्हा आपल्या मनासारख्या गोष्टी लगेच घडत नाही, तेव्हा मन अस्वस्थ होतं. आपण विचार करायला लागतो, की माझी प्रार्थना अपुरी आहे का? माझ्या भक्तीमध्ये काही कमी आहे का? की स्वामींनी अजून माझ्याकडे लक्ष दिलेलं नाही. स्वामी समर्थ सांगतात, की मनापासून केलेली एकही प्रार्थना कधीच वाया जात नाही. भक्ताच्या हृदयातून निघालेला प्रत्येक शब्द स्वामींपर्यंत पोहोचत असतो. फक्त अनेक वेळा आपण उत्तराची वाट चुकीच्या ठिकाणी पाहत असतो. आपण मोठ्या चमत्काराची अपेक्षा करतो, पण स्वामी आधी आपल्याला छोटे छोटे संकेत देत असतात. हे संकेत कधी आपल्या मनामध्ये दिसतात, कधी आपल्या विचारांमध्ये दिसतात, तर कधी आपल्या जीवनातील घटनांमधून दिसतात. पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून आजचा संदेश खूप खास आहे. कारण आज आपण असे काही महत्त्वाचे संकेत जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला सांगतील की तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचली आहे की नाही. जर यापैकी काही संकेत तुमच्या जीवनात दिसत असतील, तर समजा स्वामींची कृपा तुमच्या जीवनात कार्य करू लागली आहे. हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या मनात अनेक दिवसांपासून असलेल्या प्रश्नांचं उत्तर मिळेल. कदाचित आज तुम्हाला समजेल, की स्वामी तुमच्या जीवनात कोणत्या स्वरूपात कार्य करत आहे. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया तो पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकेत, जो अनेक भक्तांच्या जीवनात सर्वात आधी दिसून येतो. तर पहिला संकेत आहे, मन अचानक शांत होऊ लागते. स्वामी समर्थांपर्यंत तुमची प्रार्थना पोहोचली आहे की नाही, याचा सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकेत कोणता असेल, तर तो म्हणजे मनामध्ये अचानक निर्माण होणारी शांतता. अनेक लोकांना वाटतं, की प्रार्थना स्वीकारली गेली असेल, तर लगेच एखादा चमत्कार दिसेल, मोठी समस्या संपेल किंवा एखादी इच्छा पूर्ण होईल. पण स्वामी समर्थांची कृपा अनेक वेळा बाहेरच्या परिस्थितीमध्ये बदल घडवण्याआधी आपल्या मनामध्ये बदल घडवते. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? जेव्हा एखादी समस्या खूप मोठी असते, तेव्हा सर्वात आधी आपलं मन अस्वस्थ होतं. सतत विचार सुरू असतात. चिंता, भीती, काळजी, नकारात्मक कल्पना आणि भविष्याची अनिश्चितता यामुळे मन थकून जातं. बाहेरून आपण सामान्य दिसत असतो, पण आतून मात्र पूर्णपणे अस्थिर झालेलो असतो. रात्री झोप येत नाही, दिवसभर मन एकाग्र होत नाही, कोणाशी बोलावंसं वाटत नाही आणि अशा वेळी आपण स्वामी समर्थांसमोर जाऊन प्रार्थना करतो. अनेक भक्तांना वाटतं, की प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्याला त्यांच्या समस्या संपतील. पण स्वामी समर्थ प्रथम तुमच्या मनावर काम करतात. कारण जर मन शांत झालं, तर कोणती परिस्थिती हाताळणं सोपं होतं. म्हणून अनेक वेळा भक्त प्रार्थना करतात आणि काही दिवसांनी त्यांना जाणवतं, की परिस्थिती तशीच आहे, पण मनामधील घाबरलेपणा कमी झाला आहे. पूर्वी जी गोष्ट असह्य वाटत होती, ती आता थोडीशी हलकी वाटू लागली आहे. हेच तर स्वामीच्या कृपेचं पहिलं चिन्ह असतं. कारण जेव्हा स्वामी तुमच्या प्रार्थनेकडे लक्ष देतात, तेव्हा सर्वात आधी ते तुमच्या मनाला धीर देतात. ते तुम्हाला आतून एक अदृश्य आधार देतात, ज्यामुळे जरी समस्या पूर्णपणे सुटलेली नसली, तरी तुम्हाला असं वाटू लागतं, की सर्व काही ठीक होईल. आणि ही भावना कुठून येते, हे तुम्हालाही समजत नाही. अनेक भक्तांचा अनुभव आहे, की जेव्हा ते खूप मोठ्या संकटातून जात होते, तेव्हा त्यांनी मनापासून स्वामींचं नामस्मरण सुरू केलं. काही दिवसांनी त्यांना जाणवले, की त्यांचं मन आधीसारखं बेचैन राहत नाही. पूर्वी जे विचार रात्रभर झोपू देत नव्हते, ते आता हळूहळू कमी होऊ लागले. ही केवळ मानसिक अस्वस्थ नाही, ही स्वामींच्या कृपेची सुरुवात असते. कल्पना करा, की समुद्रामध्ये खूप मोठं वादळ आलंय. लाटा उंच उठत आहे, सर्वत्र गोंधळ आहे, पण समुद्राच्या खूप खोल भागामध्ये शांतता असते. वर कितीही वादळ असलं, तरी खोलवर पाणी स्थिर असतं. आपल्या मनाचंही तसंच असतं. जेव्हा आपण फक्त बाहेरच्या परिस्थितीकडे पाहतो, तेव्हा आपल्याला वादळ दिसतं. पण जेव्हा आपण स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित करतो, तेव्हा आपल्या मनाच्या खोल भागामध्ये शांतता निर्माण होऊ लागते. ही शांतता म्हणजे समस्या संपल्याची हमी नाही,
पण ती समस्या संपण्याच्या प्रक्रियेची सुरुवात असते. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्याला सर्वात आधी धैर्य देतात, कारण घाबरलेल्या मनाला योग्य निर्णय घेता येत नाही. भीतीने भरलेलं मन प्रत्येक गोष्टीमध्ये धोका पाहतं, पण शांत मनाला मार्ग दिसू लागतो. अनेक वेळा आपण विचार करतो की माझ्या आयुष्यात काही बदल होत नाही, पण जर तुम्ही आता प्रामाणिकपणे स्वतःकडे पाहिलंत तर कदाचित तुम्हाला जाणवेल की काही दिवसांपूर्वी ज्या गोष्टीमुळे तुम्ही पूर्णपणे अस्वस्थ व्हायचात, ती गोष्ट आता तितकी त्रासदायक वाटत नाही. हे बदल अचानक होत नाही, ते हळूहळू होतात आणि हे स्वामींच्या कृपेचं कार्य असतं. स्वामी समर्थ म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये दोन प्रकारची संकट असतात, एक बाहेरची आणि दुसरी मनामधली. बाहेरचं संकट अनेक वेळा आपण सहन करू शकतो, पण मनामधले संकट आपल्याला खूप त्रास देतं. म्हणूनच स्वामी समर्थ प्रथम आपल्या मनातील वादळ शांत करतात. एखाद्या रात्री तुम्ही खूप चिंतेमध्ये असता, तुम्ही स्वामींचं नाव घेत झोपता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला जाणवतं तुमचं मन थोडंसं हलकं वाटत आहे. समस्या तशीच आहे, पण आतून थोडी शांतता वाटते. ही शांतता दुर्लक्ष करू नका, कारण हा एक संकेत आहे. अनेक भक्त मोठ्या चमत्काराच्या शोधत असतात आणि अशा छोट्या कृपा त्यांना दिसत नाही, पण खरा भक्त प्रत्येक छोट्या संकटामध्ये स्वामींची उपस्थिती अनुभवतो. तुमच्या जीवनामध्ये जर सध्या खूप अडचणी असली तर स्वतःला आता एक प्रश्न विचार, पूर्वीपेक्षा माझं मन थोडंसं शांत झालं आहे का? जर उत्तर हो असेल तर समजा तुमची प्रार्थना ऐकलीच जाते. कारण जेव्हा स्वामी कृपा करायला सुरुवात करतात तेव्हा ते सर्वप्रथम मनामध्ये विश्वास निर्माण करतात. ते तुम्हाला सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा आवाज कानाने ऐकू येत नाही, पण मनाला जाणवतो. काही वेळा अशी परिस्थिती येते की सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. कोणी मदतीला नसतं, कोणताही उपाय दिसत नाही, पण तरी आतून एक भावना येते की सर्व काही ठीक होईल. ही भावना कुठून येते? ती तुमच्या श्रद्धेतून आणि स्वामींच्या कृपेतून येते. जगामध्ये अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, प्रतिष्ठा आहे, पण मनामध्ये शांतता नाही. आणि दुसरीकडे काही लोकांकडे फारसं काही नसतं, पण त्यांचं मन समाधानी असतं, कारण त्यांच्या स्वामींचा आदर असतो. आज जर तुम्ही मनामध्ये थोडीशी जरी शांतता अनुभवला असाल तर त्या शांततेची किंमत समजा, कारण ती आता केवळ एक भावना नाही, ते एक आशीर्वाद आहे. ती स्वामींच्या कृपेची पहिली चाहूल आहे. म्हणून आजपासून मनामध्ये निर्माण होणाऱ्या या शांततेकडे दुर्लक्ष करू नका. तिचं स्वागत करा, स्वामींचं नामस्मरण करा, कारण जसं जसं मन शांत होत जाईल तसं तसं तुम्हाला त्यांच्या कृपेचे आणखी संकेत दिसू लागतील. मन शांत झाल्यानंतर भक्ताच्या जीवनात जो दुसरा सुंदर बदल घडतो तो म्हणजे स्वामींचं स्मरण आपोआप वाढू लागतं. याचं पुढच्या संकेताबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. दुसरा संकेत आहे वारंवार स्वामींचं स्मरण होऊ लागणं. जर तुम्ही तुमची प्रार्थना स्वामी समर्थांपर्यंत पोहोचली असेल तर त्याचा दुसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे स्वामींचं स्मरण आपोआप वाढू लागणं. हा संकेत असा आहे की जो अनेक भक्तांच्या जीवनामध्ये दिसून येतो, पण त्याचं महत्त्व फार कमी लोकांच्या लक्षात येतं. आपण अनेकदा असं समजतो की आपण स्वामींचं स्मरण करतो, पण खरं पाहिलं तर दिवसभरातील बहुतेक वेळ आपण मन जगातील विविध गोष्टींमध्ये गुंतलेलं असतं. काम, व्यवसाय, नोकरी, पैसा, कुटुंब, जबाबदाऱ्या, चिंता आणि भविष्याचे विचार यामध्ये दिवस कसा संपतो हे कळतही नाही. देवाचं स्मरण फक्त पूजा किंवा आतरतापुरती मर्यादित नाही, पण जेव्हा स्वामींची कृपा एखाद्या भक्तावर कार्य करू लागते तेव्हा एक विलक्षण बदल घडू लागतो. अचानक दिवसभरात अनेक वेळा स्वामी आठवू लागतात. कोणत्याही कारणाशिवाय मनामध्ये श्री स्वामी समर्थ हे नाव घुमत लागतं. कधी काम करताना, कधी चालताना, कधी एकटं बसल्यावर, तर कधी एखादं संकट सामोरं आलं की सर्वप्रथम स्वामींचं नाव ओठावर येतं. हा योगायोग नसतो. अनेक लोकांना वाटतं की त्यांनी स्वामींचं स्मरण सुरू केलं आहे, पण अध्यात्मामध्ये असं सांगितलं जातं की भक्ताला जेव्हा देवाची आठवण येते तेव्हा त्यामागे देवाचीच इच्छा असते, कारण ज्या व्यक्तीवर कृपा नसते त्याला भक्तीची ओढच निर्माण होत नाही. विचार करा, जगामध्ये करोडो लोक आहेत, प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यस्त आहे, पण त्यापैकी काही लोकांच्या मनामध्ये अचानक भक्तीची भावना जागृत होते. स्वामींचं नाव घ्यावंसं वाटतं, त्यांच्याबद्दल ऐकावंसं वाटतं, त्यांच्या कथा वाचाव्याशा वाटतात, त्यांच्या मंदिरात जावंसं वाटतं. ही भावना कुठून येते? ही भावना स्वामींच्या कृपेची चाहूल असते.
एखाद्या काळात तुम्ही खूप व्यस्त असता, पण तरी अचानक स्वामींचा फोटो दिसतो. एखाद्या व्यक्तीच्या तोंडून स्वामींचं नाव ऐकू येतं. मोबाईल उघडला तर स्वामींचा एखादा संदेश समोर येतो. YouTubeवरती स्वामींशी संबंधित व्हिडिओ दिसतात, जसं की आता तुम्ही पाहत आहे आणि नकळत तुमचं लक्ष त्यांच्याकडे वळतं. अनेक वेळा स्वामी अशाच प्रकारे भक्ताला आपल्याकडे खेचत असतात. तुम्ही कधी अनुभवलं आहे की की आता एखाद्या दिवशी मन खूप अस्वस्थ असतंय आणि अचानक श्री स्वामी समर्थ म्हणतात, थोडंसं हलकं वाटू लागलंय. ही केवळ सवय नसते, हा त्याच नामाचा प्रभाव असतो. स्वामी समर्थांचं नाव हे फक्त काही अक्षरांचा समूह नाही. त्या नावामध्ये श्रद्धा, शक्ती, विश्वास आणि कृपा दडलेली असते. म्हणूनच जेव्हा एखाद्या भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींचं स्मरण वाढू लागतं, तेव्हा तो एक मोठा संकेत असतो. लक्षात ठेवा, स्वामींची कृपा मिळाल्यापूर्वी अनेक वेळा मन जगाच्या मागे धावत असतं. पण कृपा जवळ येऊ लागली की मन हळूहळू अध्यात्माकडे वळू लागतं. पूर्वी ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटायचा त्या आता तितक्या महत्त्वाच्या वाटत नाही आणि पूर्वी ज्या गोष्टींमध्ये रस नव्हता त्यामध्ये मन असं रमू लागतं. अनेक भक्त सांगतात की पूर्वी त्यांना नामस्मरणासाठी 5 मिनिटंही बसता येत नव्हतं, पण नंतर हळूहळू त्यांना स्वामींचं नाव घ्यावंसं वाटू लागलं. त्यांच्या कथा ऐकताना मन भरून यायला लागलं. मंदिरात गेल्यावर शांतता अनुभवायला मिळू लागली. हा बदल बाहेरून एक छोटासा वाटतो, पण प्रत्यक्षात तो खूप मोठा असतो. कारण त्या ज्या क्षणी माणसाचं मन देवाकडे वळायला लागतं, त्या क्षणापासून त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल सुरू होतात. स्वामी समर्थ सांगतात की मन जिथे जास्त वेळ राहिलं तसं जीवन घडतं. जर मन सतत भीतीमध्ये असेल तर जीवनामध्ये भीती वाढते. जर मन सतत तक्रारीमध्ये असेल तर दुःख वाढतं. पण जर मन सतत स्वामींच्या स्मरणामध्ये असेल तर हळूहळू मनामध्ये शांतता, धैर्य आणि समाधान निर्माण होतं. अनेक वेळा भक्त विचारतात, स्वामी माझी प्रार्थना ऐकत आहे की याचा पुरावा काय? जर आता तुमच्या मनामध्ये पूर्वीपेक्षा जास्त वेळा स्वामींचं नाम स्मरण होत असेल तर तोच एक मोठा पुरावा आहे. कारण स्वामींची कृपा नसताना कुणालाही भक्ताची गरज आता खरंच गरज नाही आहे. पहिलं आता तुम्ही पाहिलं असेल, काही लोकांना जबाबदारीने काहीतरी मंदिरात नेलं तरी त्यांचं मन जिथे लागत नाही. पण काही लोकांना स्वामींच्या मंदिरात गेल्यावर वेगळंच भान राहत नाही. कारण भक्ती ही बाहेरून दडलेली नाहीये, ती आतून निर्माण झालेली असते ओढ. ही ओढ निर्माण होणं म्हणजे कृपेची सुरुवात. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा स्वामींचं स्मरण वाढतं तेव्हा अनेक वेळा वाईट सवयी कमी होऊ लागतात. राग थोडा कमी होतो, नकारात्मक विचार कमी होतात, इतरांबद्दल द्वेष कमी होतात, तर मनामध्ये स्वामींची जागा वाढत असते. त्यामुळे याचा अर्थ असं नाही की माणूस एका दिवसात पूर्ण बदलतो, पण बदलाची प्रक्रिया सुरू होते. जसं सूर्योदय पूर्णापूर्वी आकाशात हळूहळू उजळायला लागतं, तसंच स्वामींची कृपा येण्यापूर्वी मनामध्ये भक्तीची पहाट दिसू लागते. जर तुम्हालाही वारंवार स्वामींची आठवण येत असेल, जर अचानक नामस्मरण करण्याची इच्छा होत असेल, तर त्यांच्या कथा, भजन आणि संदेश ऐकावेसे वाटत असतील, तर या गोष्टी दुर्लक्ष करू नका. हे फक्त योगायोग नाही, हे संकेत आहे. हे त्या कृपेचे संकेत आहे जे तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे. कदाचित तुम्ही सध्या आता एखाद्या संकटातून जात असाल, कदाचित तुम्ही एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल, पण जर अशा काळात स्वामींचं स्मरण वाढत असेल तर समजा तुम्ही योग्य दिशेने जात आहात. कारण स्वामी समर्थ प्रथम भक्ताच्या मनाला आपल्या नवळ आता आणतात आणि त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये आवश्यक बदल घडू लागतात. प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचल्याचा हा दुसरा संकेत खूप सुंदर आहे. कारण मात कोणताही दिखावा नाही, कोणताही मोठं चमत्कार नाही, फक्त मनामध्ये निर्माण झालेली भक्तीची ओढ आहे आणि हीच ओढ पुढे जाऊन श्रद्धेचं मोठं वृक्ष बनते. ज्या भक्ताच्या मनामध्ये स्वामींचं स्मरण वाढतं त्याच्या जीवनामध्ये आशेचा दिवा कायम पेटलेला राहतो. कारण ज्याला माहीत असतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वामी तुमच्या सोबतच असतात. जेव्हा मन शांत होतं आणि स्वामींचं स्मरण वाढतं तेव्हा भक्ताच्या जीवनामध्ये तिसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत दिसू लागतो. तो म्हणजे संकट कितीही मोठं असलं तरी मनामध्ये आशा जिवंत राहते. तिसरा संकेत म्हणजे संकटातही आशा टिकून राहते. हा संकेत आहे जो आता बाहेरून दिसत नाही, पण तो भक्ताच्या अंतर्मनामध्ये घडत असतो. जीवनामध्ये प्रत्येक भक्ताला व्यक्तीला आता कधीतरी कठीण काळाला सामना करावा लागतो. काही लोक अस्थिर अडचणीमध्ये अडतात, काही आता लोक नातेसंबंधाच्या वेदना सहन करतात, काही जण आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असतात, तर काही जण आता भविष्याच्या चिंतेमध्ये दिवस काढत असतात. अशा वेळी सर्व आधी कोणती आता गोष्ट तुटते तर ती म्हणजे आशा. जेव्हा एखादी समस्या खूप काळ टिकते तेव्हा माणूस विचार करू लागतो की आता काहीच बदलणार नाही.
तो प्रयत्न कमी करणार आता. तो स्वप्नात पानं थांबवतोय. त्याला आता वाटू लागतंय की त्याचं नशीबच खराब आहे आणि याच ठिकाणी निराशा जन्म घेते. ज्या व्यक्तीशी जीवनामध्ये स्वामींची कृपा कार्य करू लागते, त्याच्यामध्ये एक वेगळाच बदल घडतो. परिस्थिती कठीण असली तरी त्याच्या मनामध्ये एक छोटीशी आशा जिवंत राहते. त्याला आतून वाटतं जातं की काहीतरी चांगलं घडणार आहे. मार्ग आज दिसत नसला तरी तो तयार होत असतो. ही भावना कुठून येते? कारण स्वामी समर्थ भक्ताच्या मनामध्ये विश्वासाचा बीज पेरतात. अनेक वेळा भक्ताला स्वतःलाही समजत नाही की तो एवढ्या मोठ्या संकटामध्ये असूनही का तुटत नाही. कारण बाहेरून पाहिलं तर त्याच्याकडे निराशा होण्यासाठी 100 कारणं असतात. पण आतून त्याला वाटतं की काही स्वामी समर्थांवरती मार्ग काढतील. हा साधा विचार नाही, हा कृपेचा संकेत आहे. स्वामी म्हणतात की अंधार किती गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही. त्याच्याप्रमाणे संकट किती मोठं असलं तरी त्याचा शेवट असतो. पण तो शेवट पाहण्यासाठी आशा जिवंत ठेवावी लागते. कल्पना करा की एक शेतकरी बी पेरतो. बी जमिनीखाली असतं, बाहेरून काहीच दिसत नाही. अनेक दिवस काही बदल दिसत नाही, पण तरी शेतकरी रोज पाणी घालत असतो. कारण त्याला विश्वास असतो की हा योग्य वेळ अंकुर बाहेर येईल. भक्ताचं जीवनातही तसंच असतं. कधी-कधी तुमची आता प्रार्थना करता, नामस्मरण करता, प्रयत्न करता, पण परिणाम दिसत नाही. पण त्यावेळी जर आशा जिवंत असेल तर समजा स्वामी समर्थ तुमच्या मनामध्ये कार्य करत आहे. कारण निराशा माणसाला थांबवते, पण आशा त्याला पुढे चालायला शिकवते. अनेक भक्तांच्या जीवनामध्ये असे प्रसंग आले आहेत की जिथे सर्व दरवाजे बंद झाले यासारखे वाटत आहे. नोकरी नव्हती, पैसे नव्हते, मदत नव्हती, कोणताही आधार नव्हता. पण तरीही त्यांनी स्वामींचं नाव सोडलं नाही. त्यांनी आशा सोडली नाही आणि काही काळानंतर त्यांच्यासमोर असा मार्ग उघडायला ज्याची त्यांना कल्पनाही नव्हती. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच घडेल. स्वामी समर्थ नेहमी आपल्या इच्छाप्रमाणे देतात असं नाही, पण ते आपल्या हिताचं असं जे आहे तेच नक्की देतात. आणि म्हणून खरा भक्त संकटामध्येही म्हणतो, स्वामी मला आज उत्तर दिसत नाही, पण मला तुमच्यावर विश्वास आहे. हीच खरी श्रद्धा आहे. अनेक आज लोक चिंता करत आहे. काहींना वाटत आहे की त्यांचं आयुष्य अडकलंय. काहींना वाटत आहे की त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळतच नाही. पण जर तुमच्या मनात अजूनही थोडीशी जरी आशा शिल्लक असेल तर समजा स्वामी समर्थ तुम्हाला सोडून गेलेले नाही. कारण आशा ही फक्त भावना नसते, ती कृपेचं पहिलं किरण असते. ज्या दिवशी माणूस पूर्णपणे आशा सोडतो त्या दिवशी तो आतून हरतो. पण ज्या दिवशी तो म्हणतो मी अजूनही मोठा आता विश्वास ठेवतोय, त्या दिवशी तो जिंकण्याच्या दिशेने एक पाऊल टाकतो. अनेक वेळा स्वामी संकट लगेच दूर करत नाही, कारण त्या संकटातून आपल्याला काय शिकायचं असतं. काही वेळा संकट आपल्याला मजबूत बनवतं, काही वेळा ते आपल्याला संयम शिकवतं, काही वेळा ते आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जातं. म्हणून प्रत्येक अडचण ही शिक्षण असते. अनेक वेळा ती तयारक असते. तयारी एका मोठ्या आशीर्वादाची, तयारी एका नवीन सुरुवातीची, तयारी एका अशा बदलाची ज्याची आपण कल्पनाही केली नसेल. जर तुमच्या जीवनामध्ये सध्या संघर्ष सुरू असेल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, इतक्या अडचणी असूनही माझ्या मनामध्ये अजून आशा जिवंत आहे का? जर उत्तर हो असेल तर हा खूप मोठा संकेत आहे. कारण ही आशा तुमच्या शक्तीवर नाही तर स्वामींच्या कृपेवर उभी आहे. स्वामी समर्थ भक्ताला कधीच एकटं सोडत नाही. जेव्हा सर्व जग आता दूर जाते तेव्हा ते मनामध्ये धैर्य निर्माण करतात. जेव्हा मार्ग दिसत नाही तेव्हा ते विश्वास देतात आणि जेव्हा निराश जवळ येते तेव्हा ते आशेचा दिवा पेटवून ठेवतात. म्हणून आजपासून तुमच्या मनामध्ये जिवंत असलेल्या आशेचा आधार करा. जी दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही, ती स्वामींच्या उपस्थितीची खूण आहे. कारण जिथे आशा जिवंत असते तिथे श्रद्धा जिवंत असते. जिथे श्रद्धा जिवंत असते तिथे स्वामींची कृपा जिवंत असते. आणि जिथे स्वामींची कृपा जिवंत असते ते चमत्कार घडायला वेळ लागू शकतो, पण तो अशक्य नसतो. मनामध्ये शांतता निर्माण होणं, स्वामींचं स्मरण वाढणं आणि संकटातही आशा टिकून राहणं, हे 3 संकेत पाहिल्यानंतर आता आपण पुढील अत्यंत रोचक संकेत जाणून घेणार आहोत. अनेक भक्तांना हा संकेत झोपेत दिसतो, काहींना तो स्पष्टपणे आठवतो तर काहींना त्यांची फक्त अनुभूती होते. 4था संकेत म्हणजे स्वप्नामध्ये शुभचिन्हे दिसू लागणे. जर तुम्ही प्रार्थना केली, स्वामींपर्यंत पोहोचली तर हा विषय ऐकताना अनेकांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतं. कारण स्वप्न ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक जण पाहतो, पण प्रत्येक स्वप्नाचा अर्थ एकसारखा नसतो. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेणे महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्वप्न हे दैवी संकेत असतातच असं नाही. अनेक स्वप्न आपल्या दैनंदिन विचारामधून, चिंतनामधून किंवा आठवणीमधून निर्माण होतात. पण काही स्वप्न अशी असतात जी उठल्या तरी मनात खोल प्रभाव टाकतात. ती स्वप्न विसरता येत नाही. त्यामध्ये एक वेगळी शांतता निर्माण होते.
एक सकारात्मक आणि आध्यात्मिक अनुभव असतो. अनेक भक्तांचा अनुभव आहे की जेव्हा ते नियमित नामस्मरण करू लागतात, मनापासून प्रार्थना करू लागतात आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवू लागतात, तेव्हा त्यांच्या स्वप्नांमध्ये काही शुभ संकेत दिसू लागतात. काही लोकांना स्वप्नामध्ये मंदिर दिसतं, काहींना दीपज्योत दिसतं, काहींना वाहतं असं स्वच्छ पाणी दिसतं, काहींना संत, गुरु किंवा दैवी स्वरूपात अनुभूती येते. तर काही भक्तांना स्वामी समर्थांची प्रतिमा, त्यांचा आवाज किंवा त्यांचं अस्तित्व जाणवल्यासारखं वाटतं. अशा अनुभवांचा अर्थ काय असतो? स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मन हळूहळू शुद्ध होऊ लागतं, तेव्हा त्याचं प्रतिबिंब स्वप्नांमध्ये दिसू लागतं. दिवसभर मनामध्ये ज्या भावना असतात, त्याचा तर भावना रात्री स्वप्नांमध्ये रूपाने समोर येतं. जर मन सतत भीती, राग आणि नकारात्मक भरलेलं असेल, तर स्वप्नही तशीच असतात. पण जेव्हा मनामध्ये आपली श्रद्धा, भक्ती आणि विश्वास वाढतो, तेव्हा स्वप्नांमध्ये सकारात्मक संकेत दिसू लागतात. उदाहरणार्थ स्वप्नामध्ये मंदिर आता दिसणं हे अनेकदा आध्यात्मिक प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. मंदिर म्हणजे फक्त एक इमारत नाही, ते मनाच्या पवित्रतेचं प्रतीक आहे. अशा स्वप्नांमधून अनेक भक्तांना एक संदेश मिळतो की त्यांची व्यक्ती आता योग्य दिशेने चालली आहे. तसंच दीपज्योत दिसणं हे आशा, ज्ञान आणि कृपेचं प्रतीक मानलं जातं. अंधारामध्ये एक छोटासा दिवा जसं प्रकाश देतो, तसं स्वामींची कृपा जीवनातील अंधारामध्ये मार्ग दाखवते. अनेक वेळा भक्त सांगतात की त्यांच्या स्वप्नांमध्ये स्वच्छ नदी, पाणी किंवा धबधबा दिसला. अध्यात्मामध्ये स्वच्छ पाणी हे मनाच्या शुद्धतेचं आणि सकारात्मक बदलाचं प्रतीक मानलं जातं. जसं वाहणाऱ्या पाण्यात थांबत नाही, तसं जीवनातील अडथळेही कायमचे राहत नाही, असं त्यामागचा संदेश असू शकतो. काही आता भक्तांना स्वप्नामध्ये एखादा वृद्ध संत दिसतो. काही वेळा ती व्यक्ती स्पष्टपणे ओळखू येत नाही, पण तिच्या उपस्थितीमुळे मनामध्ये शांतता निर्माण होते. अशा स्वप्नांचा अर्थ अनेकदा दैवी संरक्षणाशी जोडलेला असतो. इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. स्वप्न पाहून घाबरू नका आणि त्यामागचं आता धावूही नका. कारण अनेक लोक प्रत्येक स्वप्नाचा अर्थ शोधण्यात इतकी गुंतून जातात की ते वास्तवातील जीवन विसरतात. स्वामी समर्थांची नेहमी भक्ती, श्रद्धा आणि कर्तव्य यांना महत्त्व दिलं. त्यांनी कधीच असं सांगितलं नाही की फक्त स्वप्नावर अवलंबून राहा. ज्यामुळे जर एखादं शुभ स्वप्न दिसलं तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, पण त्याच वेळी तुमचं नामस्मरण, प्रार्थना आणि चांगले कर्म सुरू ठेवा. काही वेळा असंही होतं की एखादं स्वप्न दिसतं आणि दुसऱ्या दिवशी मन आता खूप प्रसन्न वाटतं. कोणतेही स्पष्ट कारण नसताना आतून एक सकारात्मक ऊर्जा जाणवते. हा अनुभव अनेक व्यक्तींना, अनेक भक्तांना सांगितलेला आहे. कारण काही स्वप्न ही फक्त दृश्य नसतात, ती अनुभवता असतात. अनेक वेळा स्वामींची कृपा थेट शब्दांमध्ये समजत नाही, ती अनुभूतीच्या रूपाने जाणवते. जसं एखादं सुंदर संगीत ऐकल्यावर मन शांत होतं, पण त्या शांततेचं पूर्ण वर्णन करता येत नाही. तसं काही आध्यात्मिक अनुभव असतात. जर तुम्हाला अलीकडचे काळात शुभ, शांत आणि सकारात्मक स्वप्न दिसू लागली असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ती तुमच्या मनातील बदलाची खूण असू शकते. ती तुमच्या श्रद्धेची वाढ दर्शवू शकते. काही वेळा आपल्याला स्वामींच्या कृपेची एक सौम्य चाहुलही असू लागते. खरा मुद्दा स्वप्न दिसणं नाही. खरा मुद्दा म्हणजे त्या स्वप्नानंतर तुमच्या मनामध्ये काय बदल होतो. जर तुम्ही अधिक शांत आणि सकारात्मक आणि अधिक श्रद्धावान होत असेल, तर तो सर्वात मोठा संकेत आहे. स्वामी समर्थ भक्ताला घाबरवत नाही, ते धैर्य देतात. स्वामी समर्थ गोंधळ निर्माण करत नाही, ते स्पष्ट देतात. स्वामी समर्थ निराशा देत नाही, ते आशा देतात. म्हणून कोणतेही स्वप्न पाहिल्यानंतर स्वतःला आता एकच प्रश्न विचारा, या अनुभवामुळे माझ्या मनामध्ये शांतता वाढली आहे का? जर उत्तर हो असेल, तर त्या अनुभवासाठी स्वामींचा आभार माना. प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचल्याचे हे चौथे सुंदर चिन्ह आहे. मन शांत होणं, स्वामींचं स्मरण वाढणं, संकटातही आशा टिकून राहणं आणि आता स्वप्नामधून शुभ संकेत मिळणे, सर्व एकाच दिशेकडे इशारा करत असतात. आता 5वं संकेत पाहूया. योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटू लागते. तर याचा 5वा अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे. त्यामुळे आपल्याला हे एक वेळी तुमच्या जीवनामध्ये येऊ लागतं. हा संकेत आहे जो अनेक भक्त अनुभवतात, पण त्यामागचे स्वामींची कृपा कार्य करत आहे हे त्यांना नंतर समजतं. कारण अनेकदा असं मानतो की आपण स्वामी समर्थ स्वतः प्रत्यक्ष येऊन आपली मदत करतील, पण स्वामींची कृपा अनेक वेळा माणसाच्या रूपाने कार्य करत असते. काही वेळा एखादा सल्ला देणारा माणूस भेटतो, काही वेळा मदतीचा हात पुढे करणारी व्यक्ती भेटते, काही वेळा योग्य मार्ग दाखवणारा भेटू शकतो, तर काही वेळा एक साधं वाक्य बोलणारी व्यक्तीही आपल्या जीवनाचा मार्ग बदलू टाकते.
आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण पूर्णपणे गोंधळलेला असतो. कोणता निर्णय घ्यावा हे समजत नाही, कोणता मार्ग योग्य आहे हे कळत नाही. अशा वेळी आपण प्रार्थना करतो, स्वामींना हाक मारतो आणि मग काही दिवसांनी किंवा काही वेळाने अचानक अशी व्यक्ती समोर येते जी आपल्याला आवश्यक असलेला सल्ला देते. हा फक्त योगायोग असतो का? अनेक वेळा नाही. कारण स्वामी समर्थ अनेकदा माणसाचं माध्यम बनतात. कल्पना करा की तुम्ही एखाद्या मोठ्या समस्येकडे अडकलेले आहे. तुम्हाला वाटतं की आता काहीच मार्ग नाही. पण अचानक एखादा जुना मित्र फोन करतो, एखादी नवीन ओळख होते, एखादा अनुभव व्यक्ती आता तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतो आणि ज्या ठिकाणी तुम्हाला आधार दिसत होता, तिथे अचानक छोटासा प्रकाश दिसू लागतो. हे स्वामींच्या कृपेचं कार्य असू शकतं. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती काही ना काही करण्यासाठी भेटते. काही लोकं आपल्याला धडा शिकवतात, काही लोकं आपल्याला प्रेरणा देतात आणि काही लोकं स्वामींच्या कृपेचं माध्यम बनून आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतात. अनेक भक्तांचा अनुभव आहे की जेव्हा ते खूप मोठ्या संकटात होते, तेव्हा त्यांना योग्य वेळी अशा व्यक्ती भेटली, जिने त्यांचं आयुष्य बदलून टाकतं. कधी ती व्यक्ती एखादा डॉक्टर असते, कधी शिक्षक असते, कधी मित्र असतो, कधी एखादा अनोळखी माणूस असतो. पण त्याच्या एका कृतीमुळे किंवा एका सल्ल्यामुळे संपूर्ण परिस्थिती बदलू लागते. स्वामी समर्थ भेट अत्यंत समस्या सुरुवात नाही. अनेक वेळा ते योग्य व्यक्तीला तुमच्यापर्यंत पाठवतात. जसं एखादा राजा स्वतः प्रत्येक कामं करत नाही, पण आपल्या समवेकामार्फत सगळे कामं पूर्ण करतो. तसंच स्वामी अनेकदा आता विविध माध्यमांचा उपयोग करतात. तुम्ही कधी अचानक असा अनुभव घेतला आहे का, की तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधत होता आणि अचानक कोणीतरी त्याच्या विषयावर बोलायला लागलं किंवा तुम्ही खूप चिंतेमध्ये होता आणि एखाद्या व्यक्तीच्या शब्दाने तुमचं मन हलकं झालं. अशा घटना समस्या वाटू शकतात, पण त्याआधी कधी-कधी दैवी संकटही असू शकतात. कारण स्वामींची कृपा नेहमी मोठ्या चमत्काराच्या रूपानेच येत नाही. ती अनेक वेळा साध्या घटनांच्या रूपाने येते. अनेक लोकं मोठ्या संकेताची वाट पाहतात आणि त्यामुळे छोटे संकेत ओळखतही नाही. पण खरा भक्त जीवनातील प्रत्येक संकटाला प्रत्येक चांगल्या भेटीमध्ये स्वामींचा आशीर्वाद पाहतो. योग्य व्यक्ती भेटण्याचा अर्थ फक्त मदत करणारी व्यक्ती नव्हे. काही वेळा अशी व्यक्ती भेटते जी तुमच्या चुका दाखवते, काही वेळा अशी व्यक्ती भेटते जी तुम्हाला योग्य दिशेने ढकलते, काही वेळा अशी व्यक्ती भेटते जी तुमचा आत्मविश्वास परत आणते आणि हे सर्व योग्य वेळी घडतं. यामध्ये स्वामींची योग्य आता योजना दडलेली असते. तुम्ही विचार करा, जगामध्ये अनेक इतके लोक आहेत, पण काही गोष्टी, काही विशिष्ट लोक आपल्या जीवनामध्ये नेमक्या त्यावेळेस काय येतात, जो आपल्याला त्यांची तर सर्वाधिक गरज असते. याचं उत्तर अनेक भक्त स्वामींच्या कृपेमध्ये शोधतात. कधी-कधी आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो आणि आपल्या आतून जाणवतं की ही भेट काहीतरी खास आहे. त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर मन शांत होतं, गोंधळ कमी होतो, आशा वाढते आणि अशा भेटींना हलक्यात घेऊ नका. कारण एखादी कदाचित व्यक्ती त्या माध्यमातून स्वामी तुमच्याशी संवाद साधत असतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामी समर्थांची कृपा नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे येईल असं नाहीये. आपण एका दारातून मदत येईल असं समजतो, पण स्वामी दुसरं दार उघडतात आणि आपण एका व्यक्तीकडून आधार अपेक्षित करतो, पण आधार दुसऱ्या व्यक्तीकडून मिळतो. म्हणून कृपा ओळखण्यासाठी मन उघडं ठेवणं आवश्यक असतं. जर अलीकडच्या काळात तुमच्या जीवनामध्ये अशी एखादी व्यक्ती आली असेल, जिथे तुम्हाला पुन्हा येता योग्य मार्ग दाखवला, धीर दिला, मदत केली किंवा प्रेरणा दिली असेल, तर त्या भेटीसाठी कृतज्ञ राहा. कदाचित ती भेट फक्त योगायोग नसेल, कदाचित तो संकेत स्वामींचा असेल, कदाचित तुमच्या प्रार्थनेचं उत्तर त्या व्यक्तीच्या रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. कारण स्वामी समर्थ भक्ताला कधीच एकटं सोडत नाही. जेव्हा भक्त मनापासून हाक मारतो, तेव्हा मध्येच त्याचा मार्ग तयार होऊ लागतो आणि त्या मार्गावरती योग्य लोकं भेटू लागतात. जे लोकं आपल्या जीवनात येतात, आपलं आता काम करतात आणि अनेकही निघूनही जातात, पण त्यांचा प्रभाव आयुष्यभर राहतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या आता जीवनात सकारात्मक बदल घडवेल, तेव्हा फक्त त्या व्यक्तीचं नाही, तर स्वामींचेही आभार माना. कारण कोणी कोणाच्या जीवनात कधी आणि कशासाठी येईल हे अत्यंत नाही सांगताही त्यांच्या इच्छेवर अवलंबून असतं. योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटणं हा प्रार्थना स्वीकारेल गेल्याचा एक अत्यंत सुंदर संकेत आहे. पण यानंतर आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट घडू लागते. अचानक काही घटना आपल्या बाजूने घडू लागतात. काही शुभ योगायोग आता घडू लागतात. अडकलेल्या गोष्टींमध्ये हालचाल दिसू लागतात आणि जेव्हा भक्ताच्या मनामध्ये एक नवीन विश्वास निर्माण होतो, तेव्हा हे सगळं आता घडू लागतं. आता आपण 6वं संकेत पाहूया, जो आहे वारंवार शुभ योगायोग घडू लागणे. जर तुम्ही तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचली असेल, तर या तुमचा संकेत जीवनामध्ये वारंवार शुभ योगायोग घडू लागतात.
अनेक लोक आता याला योगायोग म्हणतात, काही लोक नशीब म्हणतात, तर काही भक्त याला स्वामींची कृपा मानतात. पण जेव्हा अशा घटना पुन्हा पुन्हा घडू लागतात, तेव्हा त्या काही वेळ योगायोग राहत नाही. आपल्या जीवनामध्ये असे अनेक क्षण येतात, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची मनापासून वाट पाहतो, एखाद्या उत्तराची, एखाद्या संधीची, एखाद्या मदतीची किंवा एखाद्या चांगल्या बातमीची, आणि मग अचानक एक अशी घटना घडते जी आपण अपेक्षित केली नसेल. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या कामासाठी खूप दिवस प्रयत्न करत आहात. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही यश मिळत नाही. पण एक दिवस अचानक योग्य व्यक्ती भेटते, योग्य संधी मिळते आणि कामे मार्गी लागतात. सगळं होतं व्यवस्थित. तुम्ही विचार करता हे कसं घडलं आणि उत्तर सापडत नाही. अनेक भक्तांच्या जीवनामध्ये असे अनुभव येतात, जेव्हा ते मनापासून प्रार्थना करतात, तेव्हा ते त्यांच्या जीवनामध्ये हळूहळू काही सकारात्मक योगायोग घडू लागतात. कधी एखाद्या महत्त्वाचा फोन येतो, कधी एखादी चांगली बातमी मिळते, कधी अचानक अडकलेलं काम पुरे होतं, कधी एखादा नवीन मार्ग दिसतो, कधी एखादी चिंता कमी करणारी घटना घडते आणि या सर्व गोष्टीचा एकत्र परिणाम असा होतो की मनामध्ये आशा वाढू लागते. स्वामी समर्थांची कृपा अनेक वेळा अशा प्रकारे कार्य करते, कारण प्रत्येक चमत्कार मोठा आणि भव्य असतो असं नाही. काही वेळा लहान लहान घटनांनी मालिका मिळून एक मोठा बदल घडते. समजा एखादी व्यक्ती आर्थिक अडचणी आहे, तर ती स्वामींच्या प्रार्थना करते. दुसऱ्यांच्या दिवशी लाखो रुपये मिळतील असं घडेल असं नाही, पण अचानक एखादी नवीन संधी मिळू शकते. एखादं थांबलेलं पेमेंट मिळू शकतं, एखादा नवीन ग्राहक मिळू शकतो, एखादं काम सुरू होऊ शकतं. हे सर्व लहान लहान वाटत असेल तरी ते बदलाच्या सुरुवातीचे संकेत असतात. जीवनामध्ये काही घटना अशा घडतात की त्यामागे काहीतरी अदृश्य शक्ती कार्य करत आहे असं वाटतं, कारण त्या घटना योग्य वेळ आणि योग्य प्रकारे घडतात. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते पूर्णपणे निराशा झालेले असतात, तेव्हा अचानक त्यांना एखादा मार्ग सापडला असतो. तेव्हा आता जेव्हा त्यांना वाटलं की आता काहीच होणार नाही, तेव्हाच काहीतरी चांगलं घडतं आणि त्या घटनेनंतर त्यांच्या स्वामींवरतील विश्वास आणखी दृढ झाला. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक छोटी घटना ही दैवी संकेत असते, पण जेव्हा ते सतत सकारात्मक योगायोग घडू लागतात, तेव्हा त्याकडे लक्ष देणं आवश्यक असतं. आपण अनेक वेळा आता नकारात्मक गोष्टी खूप पटकन लक्षात ठेवतो. एखादी चूक झाली, एखादं नुकसान झालं, एखादं काम बिघडलं, तर आपण त्याबद्दल खूप विचार करतो. पण चांगल्या गोष्टी घडल्या तर आपण त्यांना आता योगायोग म्हणून विसरून जातो. पण भक्ताचं मन वेगळं असतं. तो प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी कृतज्ञ असतो. तो प्रत्येक सकारात्मक घटनेमध्ये आमचे आता आशीर्वाद पाहण्याचाच प्रयत्न असतो आणि यामुळे त्याची श्रद्धा अधिक मजबूत होत असते. कल्पना करा की तुम्ही एखाद्या अंधाराच्या रस्त्यावर ते चालत असाल. संपूर्ण रस्ता एकाच वेळी उजळत नाही, पण एकामागून एक दिवे लागायला सुरुवात होते. प्रत्येक दिवा तुम्हाला पुढचा मार्ग दाखवतो. शुभ योगायोगही असे असतात. ते संपूर्ण समस्या एका क्षणात दूर करत नाही, पण ते तुम्हाला पुढे आता जाण्यासाठी आवश्यक प्रकाश देतात. तुम्ही एखादं वाक्य ऐकायला मिळालं आणि तुमचा विचार बदलतो. काही वेळा एखादा व्हिडिओ समोर येतो आणि प्रेरणा मिळते. कधी एखाद्या व्यक्तीची भेट होते आणि दिशा मिळते. कधी एखादी बातमी मिळते आणि मनामध्ये उत्साह निर्माण होतो. हे सर्व दिसायला साधं असतं, पण ते एक वेगळ्या यामध्ये स्वामींचा मार्ग असतो. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामी समर्थांची कृपा नेहमी आपल्या वेळेनुसार कार्य करत नाही, ती योग्य वेळेनुसार कार्य करते. म्हणून काही वेळा आपण वाट पाहतो, संयम ठेवतो आणि अचानक एक दिवस परिस्थिती बदलायला सुरुवात होते. त्या दिवशी आपल्याला मागे वळून पाहताना जाणवतं की स्वामी समर्थ सुरुवातीपासूनच आपल्यासाठी मार्ग तयार करत असतात. आपल्याला फक्त तो मार्ग दिसत नव्हता. जर अलीकडच्या काळात तुमच्या जीवनामध्ये अशा काही चांगल्या घटना घडत असतील, ज्या तुम्ही अपेक्षित केल्या नव्हत्या, तर याकडे दुर्लक्ष देऊ नका, लक्ष द्या. कदाचित ती एक संधी असेल, कदाचित तो एक संकेत असेल, कदाचित तुम्ही तुमच्या प्रार्थनेला मिळालेले पहिलं उत्तर असतील. कारण स्वामी समर्थ अनेक वेळा मोठा आशीर्वाद देण्यापूर्वी लहान संकेत पाठवतात. ते भक्ताला विश्वास देतात, ते त्याला धीर देतात, ते त्याला सांगतात की तू एकटा नाहीस आहे, मी तुझ्या सोबत आहे. आणि जेव्हा भक्त हा संदेश समजून घेतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये एक नवीन विश्वास निर्माण होते, नवीन शक्ती निर्माण होते. तो अधिक आत्मविश्वासाने जगायला लागतो, तो अधिक श्रद्धेने प्रार्थना करायला लागतो आणि त्याच्या स्वामींवरती विश्वास दिवस वाढत जातो. वारंवार शुभ योगायोग घडणं हा प्रार्थना स्वीकारले गेलेल्याचा एक सुंदर संकेत आहे. यानंतर आणखी एक मोठा बदल घडतो. तो बदल बाहेरच्या परिस्थितीमध्ये नसतो, तो बदल आपल्या मनामध्ये असतो. कारण जेव्हा स्वामींची कृपा वाढू लागते, तेव्हा हळूहळू मनातील भीती कमी होऊ लागते, भविष्याची चिंता कमी होऊ लागते आणि माणूस अधिक धैर्याने जीवनाकडे पाहू लागतो. चौथं संकेत आता पाहूया. मनातील भीती हळूहळू कमी होऊ लागते. जर तुमची प्रार्थना
स्वामीपर्यंत पोहोचले असेल तर मनातील भीती आपली हळूहळू कमी होऊ लागते. हा असा बदल आहे जो बाहेरून लगेच दिसत नाही, पण तो मनाच्या संपूर्ण जीवनाला नवीन दिशा देऊ लागतो आणि शकतो. आपल्या जीवनातील अनेक समस्या प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा भीतीपेक्षा त्यामुळे अधिक मोठ्या वाटतात. अनेक वेळा आपण ज्या गोष्टींची चिंता करतो ती प्रत्यक्षात घडतही नाही, पण मनामध्ये निर्माण झालेली भीती आपल्याला अधिकच त्रास देत असते. भविष्याची भीती, अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, आर्थिक अडचणीची भीती, आजारपणाची भीती, नातं तुटण्याची भीती, अशा अनेक प्रकारच्या भीती माणसाला आतून कमकुवत करत असतात. अनेक वेळा माणूस संकटामुळे नाही तर त्या संकटाच्या भीतीमुळे जास्त त्रास सहन करतो. विचार करा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला उद्याची चिंता असते तेव्हा तो आजचा दिवसही शांतपणे जगू शकत नाही. त्याचं मन सतत भविष्यामध्ये अडकलेलं असतं. जर असं झालं तर जर असं झालं तर तसं झालं तर माझं काय होईल, माझ्या कुटुंबाचं काय होईल, असं होईल तसं होईल, अशा असंख्य प्रश्नांची मन भरून जातं. पण जेव्हा स्वामी समर्थांची कृपा एखाद्या भक्तावर कार्य करू लागते तेव्हा स्वामी समर्थ आधी भक्तीची त्या पडत कमकुवत होऊ लागते. परिस्थिती कदाचित तशीच असते, समस्या कदाचित अजूनही समोर उभी असते, पण मनामध्ये एक नवीन धैर्य निर्माण होऊ लागते. पूर्वी जी गोष्ट अशक्य वाटत होती ती आता शक्य वाटू लागते. पूर्वी जिथे फक्त अंधार दिसत होता तिथे आता एक छोटीशी आशेची किरण दिसू लागली आहे. स्वामी समर्थांचा सर्वात प्रसिद्ध संदेश कोणता आहे? पिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यामध्ये संपूर्ण अध्यात्म दडलेलं आहे. कारण जेव्हा माणूस खऱ्या अर्थाने विश्वास ठेवतो की माझे स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे तेव्हा त्यांच्या भक्तीला आता शांतता मनातील आपोआप कमी होते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की जेव्हा ते नियमित नामस्मरण करायला लागले तेव्हा त्यांच्या विचारांमध्ये बदल होऊ लागला. पूर्वी ज्या गोष्टीची खूप चिंता वाटायची त्याच गोष्टी आता इतक्या भयानक घडलेल्या वाटतात, कारण त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली, जे काही होईल त्या स्वामी समर्थांसोबत होईल. ही भावना खूप मोठी असते, कारण भीती माणसाला थांबवते पण विश्वास त्याला पुढे चालायला शिकवते. कल्पना करा की एक लहान मुलं आपल्या वडिलांचा हात धरून चालत असतात. समोर मोठी गर्दी आहे, रस्ता नवीन आहे, आजूबाजूला गोंधळ आहे, पण त्या मुलाला भीती वाटत नाही, कारण त्याला माहीत आहे की त्याच्या आई वडिलांचा हात त्यांच्या हातात आहे. भक्ताचं आणि स्वामींचं नातंही असंच आहे. जेव्हा भक्ताला स्वामींचा आधार जाणवू लागतो तेव्हा त्याच्या भीतीला मनातील कमी होऊ लागते. भीती म्हणजे कमी होण्याचा अर्थ असं नाही की ती तुम्ही कधीच घाबरणार नाही. भीती ही भावनांची आता एक भावना असते, पण आता फरक एवढाच असतो की पूर्वी जी भीती तुमच्या आता राज्यात करत होती ती आता तुमची भीती नियंत्रित ठेवू लागता तुम्ही. पूर्वी एखादं संकट दिसलं की तुम्ही आता पूर्णपणे खचून जायचं. आता संकट दिसतं पण तुम्ही आता विचार करता यातून मार्ग निघेल. हा बदल खूप मोठा आहे, कारण याच आता क्षणामध्ये तुमचं जीवन बदलायला सुरुवात झाली. अनेक वेळा स्वामी समर्थ आपली परिस्थिती लगेच बदलत नाही, पण ते आपल्या परिस्थितीचा सामना करण्याची ताकद देतात आणि ही ताकद मिळाली की माणूस स्वतःच्या अनेक समस्यांमधून बाहेर पडतो. पण एक गोष्ट ठेवा, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये भीती कमी होते त्या व्यक्तीची आत्मविश्वास वाढतो. ती अधिक चांगले निर्णय घेते. त्या व्यक्तीचे निर्णय चांगले असतात, तिच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडू लागतात. म्हणून भीती आणि होणं हा फक्त मानसिक बदल नसतो, तो संपूर्ण जीवन बदलण्याची सुरुवात असते. काही भक्त मनामध्ये सांगतात की पूर्वी आता त्यांना सतत भविष्याची चिंता वाटायची, रात्री झोप लागत नव्हती, मनामध्ये सकारात्मक विचारांची गर्दी असायची, पण आता स्वामी समर्थांचं नामस्मरण केल्यानंतर हळूहळू त्यांचं मन आता शांत झालं, चिंता कमी झाली आणि त्यांना आता जाणवू लागलं की आता प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणामध्ये असते. जे आपल्याला हातात असे आहे ते आपण करायचं आणि जे काही आपल्या हातात नाही ते स्वामींवर सोडून द्यायचं. ही भावना निर्माण झाली की भक्ती आपोआप कमी होऊ लागते. त्यामुळे भीती आता कमी होण्याचं आणखी एक लक्षण म्हणजे माणूस पुन्हा स्वप्न पाहायला लागतो. पूर्वी तो अपयशाच्या भीतीमुळे प्रयत्न करत नव्हता, पण आता तो पुन्हा प्रयत्न करायला तयार होता. पूर्वी तो लोकांच्या मतामुळे घाबरत होता, पण आता तो योग्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये उभा राहायला लागतो. पूर्वी तो प्रत्येक समस्येकडे संकट म्हणून पाहत होता, आता तो प्रत्येक समस्येकडे एक शिकवण म्हणून पाहू लागतो. हा बदल सहज घडत नाही, हा बदल श्रद्धेतून घडतो आणि श्रद्धा स्वामींच्या कृपेने अधिक मजबूत होते. जर तुम्हाला अलीकडच्या काळात असं जाणवत असेल की तुमच्या मनातील भीती पूर्वीपेक्षा कमी झाली आहे, तर या बदलाचं महत्त्व समजा. कदाचित परिस्थिती अजून पूर्णपणे बदलली नसेल, कदाचित तुमच्या सर्व इच्छा अजून पूर्ण झालेल्या नसतील, पण जर तुमच्या मनामध्ये धैर्य वाढत असेल तर समजा स्वामी समर्थ तुमच्यामध्ये कार्य करत आहे. कारण स्वामी समर्थ भक्ताला सर्वात मोठी भेट देतात ती म्हणजे निर्भयता. जेव्हा मन निर्भय होतं
तेव्हा जीवनातील अनेक दारे आपोआप उघडू लागतात. आणि आता भीती कमी झाल्यानंतर भक्ताच्या जीवनामध्ये आणखी एक सुंदर बदल घडतो. ज्या गोष्टी अनेक दिवस, अनेक महिने किंवा अनेक वर्षांपासून अडकलेल्या असतात, त्यांमध्ये आता हळूहळू हालचाल चालू होते. मार्ग तयार होऊ लागतात, नवी संधी लागतात दिसू, आणि भक्ताला जाणवू लागतं की आता स्वामींची कृपा आता प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये कार्य करू लागली आहे. आठवा संकेत आहे, अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागू लागतात. जर तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचली असेल तर तुमची अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागू लागतात. हा संकेत असा आहे की जो भक्ताला प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभवायला मिळतो. आणि आपल्याला कारण आतापर्यंत आपण आता मनातील बदल, श्रद्धा, आशा, स्वप्न आणि भीती कमी होण्याबद्दल बोलतो, पण आता आपण अशा संकेताबद्दल जाणून घेणार आहोत जे आता प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये दिसून येतो. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही गोष्टी अडकलेल्या असतात. कोणाचं नोकरीचं काम असलेलं अडकलेलं, कोणाचं व्यवसायाचं पुढे सरकत नसतो, कोणाचं लग्न जुळत नसतं, कोणाचं घराचं काम थांबलेलं असतं, कोणाला आर्थिक अडचणी असतात, तर कोणाच्या आयुष्यात एखादी महत्त्वाची इच्छा वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेली असते. अशा वेळी माणूस प्रयत्न करतो, पुन्हा प्रयत्न करतो, प्रार्थना करतो, पण काहीच घडत नाही. असं वाटतं, पण आता काही हळूहळू त्याचा उत्साह कमी होऊ लागतो. तिला वाटू लागतं की कदाचित हे काम आता कधीच पूर्ण होणार नाही. स्वामी समर्थांची कृपा कार्य करू लागली की सर्वात आधी परिस्थितीमध्ये सूक्ष्म बदल दिसू लागतं. लक्षात ठेव, अडकलेले काम एकाच दिवसात पूर्ण होत नाही, पण त्यामध्ये हालचाल सुरू होते. जे दार पूर्णपणे बंद झाल्यासारखे वाटत होतं, त्यामध्ये एक छोटीशी फट दिसू लागते. जो मार्ग पूर्णपणे संपला असं वाटत असतं, तिथे आता एक दिशा दिसू लागते. आणि हेच तर कृपेचं एक मोठं लक्षण आहे. अनेक वेळा आपण चमत्कार म्हणजे एक क्षणात असं सगळं बदलणं असं समजतो, पण स्वामी समर्थ अनेकदा हळूहळू बदल घडवतात. कारण ते फक्त बदलल्याने परिस्थिती बदलत नाही, तर त्या बदलासाठी भक्तालाही तयार करतात. समजा एखादी व्यक्ती अनेक महिन्यापासून नोकरी शोधत आहे आणि सतत प्रयत्न करूनही काहीच यश मिळत नाही, पण एक दिवस अचानक मुलाखतीचे फोन येतो, त्यानंतर दुसरी संधी मिळते, मग एखादी ओळख कामी होते आणि हळूहळू मार्ग तयार होतो. हा अंतिम परिणाम नसतो, हा एक बदलाची सुरुवात असते. आणि अनेक वेळा ही सुरुवात स्वामींच्या कृपेचा संकेत असतो. तुम्ही कधी नदी पाहिली आहे का? नदी जेव्हा मोठा खडक पाहते तेव्हा ती थांबत नाही, ती हळूहळू त्याच्या भोवती मार्ग तयार करत असते. काही वेळा दिवस लागतात, काही वेळा वर्षे लागतात, पण अखेरीस ती पुढे जाते. स्वामींची कृपा ही अनेकदा अशीच असते. ती अडथळे एका क्षणात नाहीसे करलेच असं नाही, पण ती त्या अडथळ्यामधूनच मार्ग तयार करू लागते. अनेक भक्ताच्या जीवनामध्ये असं अनुभवलेलं आलं की की एखादं काम वर्षानुवर्ष अडकलेलं होतं. कितीही आता प्रयत्न केले तरी काहीच होत नाही, पण जेव्हा त्यांनी स्वामींवरती विश्वास ठेवून संयमाने वाटू लागली पाहिली, तेव्हा अचानक गोष्टी बदलायला लागल्या. एखादं आवश्यक कागद मिळाले, एखाद्या अधिकाऱ्याने मदत केली, एखादी संधी मिळाली, एखादी अडचण दूर झाली आणि हळूहळू संपूर्ण काम पूर्ण करू झालं. अशा वेळी अनेक भक्त म्हणतात, हे माझ्या प्रयत्नाने झालं नाही, ही स्वामींची कृपा होती. याचा अर्थ असा नाही की प्रयत्नाची गरज नाही. स्वामी समर्थ नेहमी कामाला आता मदत करतात आणि महत्त्व देतात कर्माला. भक्ताने प्रयत्न करणं आवश्यक आहे, पण काही वेळा प्रयत्न असूनही योग्य वेळ येत नाही. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा परिस्थिती बदलायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ नेहमी योग्य वेळेशी जोडलेले असतात. आपल्याला वाटतं की योग्य वेळ आता योग्य आजच घडली पाहिजे, पण स्वामींना माहीत असतं की ती गोष्ट कधी घडणं आपल्या हिताचं आहे. म्हणून काही वेळा उशीर होतो, पण तो उशीर नकार नसतो, तो तयारीचा काळ असतो. अनेक भक्त प्रार्थना करतात आणि काही दिवसांनी निराश होतात. त्यांना वाटतं की स्वामींना आता त्यांची प्रार्थना ऐकली नाही. जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर कदाचित तुम्हाला दिसलं की स्वामी आता सुरुवातीपासूनच काम करत आहे, फक्त तुम्हाला ते दिसत नव्हतं. कारण काही बदल खूप शांतपणे घडतात. जसं झाड आता एका रात्रीत मोठं होत नाही, तसंच जीवनातील मोठे बदलही एका दिवसात होत नाही. पण जर मूळ आता मजबूत होत असतील तर एक दिवस झाड नक्की वाढतं. अडकलेली कामे आता मार्गी लागू लागतात. हा खूप मोठा संकेत आहे, कारण यामुळे भक्ताचा आत्मविश्वास वाढतो. ज्याला आता जाणवतं की त्याच्या प्रार्थना आता व्यक्त केलेल्या नाही, तर त्याला जाणवतं की स्वामी आता त्याच्या आयुष्यात कार्य करत आहे आणि यामुळे त्याने आता त्यांच्या श्रद्धा आता अधिक दृढ होते. काही वेळा कामं आता पूर्ण होण्याआधी तर भक्ताच्या मनामध्ये आनंद निर्माण होतो, कारण त्याला आता दिशा दिसू लागते. पूर्वी जिथे फक्त अंधार होता तिथे आता प्रकाशाची रेषा एक उडली आहे.
आणि ती रेषा आता त्याला पुढे चालण्याची प्रार्थना करते. जसं आता हे तुमच्या त्या जीवनामध्ये एखादा अडकलेले काम पूर्ण हळूहळू पुढे सरकत असेल, तर त्याकडे फक्त योगायोग म्हणून पाहू नका. त्या बदलासाठी कृतज्ञ राहा. कारण प्रत्येक गोष्टी आता यशाची सुरुवात छोट्या हालचालीपासून होते आणि अनेक वेळा ती हालचाल स्वामींच्या कृपेने सुरू होते. आज जर तुम्हाला आता वाटत असेल, की आपण आता तुमच्या आयुष्याचे काहीच बदलत नाहीये, तर निराशा होऊ नका. कदाचित हे बदल आता सुरू झाला असेल. कदाचित स्वामी तुमच्यासाठी आता अधिक तयार करत असतील मार्ग. कदाचित जे अडकलेलं वाटत आहे, ते योग्य वेळेची वाट पाहत असेल. म्हणून श्रद्धा सोडू नका, प्रयत्न थांबवू नका, नामस्मरण बंद करू नका. कारण जेव्हा भक्त विश्वास ठेवतो, तेव्हा स्वामी त्याच्यासाठी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतात. अडकलेली कामे मार्गी लागू लागणं हा प्रयत्न आता स्वीकारले गेले तर एक अत्यंत सुंदर संकेत आहे. पण यानंतर भक्ताच्या मनामध्ये आणखी एक मोठा बदल घडतो. तो म्हणजे तक्रारी कमी होऊ लागतात आणि कृतज्ञतेची भावना वाढू लागते. ज्याच्याकडे आता नाही त्यापेक्षा ते मिळालं आहे त्याकडे लक्ष देऊ लागतात आणि हीच ती भावना त्याला स्वामींच्या आणखी जवळ घेऊन जाते. नववा संकेत म्हणजे मनामध्ये कृतज्ञता निर्माण होऊ लागते. जर तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचली असेल, तर हा संकेत आहे जो बाहेरच्या जगाचा कदाचित दिसणार नाही, पण तो भक्ताच्या अंतर्मनामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतो. जीवनामध्ये जेव्हा आपण संकटामध्ये असतो, तेव्हा आपलं लक्ष बहुतेक वेळा आपल्या समस्या, दुःख आणि कमतरता यांच्याकडे असतं. आपल्याला जे मिळालं नाही याचा विचार जास्त येतो. हे जे काय हवं आहे ते मिळालं नाही, जी इच्छा पूर्ण झाली नाही, ती जी काय संधी हातातून गेली, ती व्यक्ती दूर गेली, जे स्वप्न अपूर्ण राहिलं, याच गोष्टी माझ्या मनामध्ये फिरत राहतात. पण जेव्हा आता स्वामी समर्थांची कृपा एखाद्या भक्ताच्या जीवनामध्ये कार्य करू लागते, तेव्हा त्याच्या विचारामध्ये खूप एक सूक्ष्म पण खूप मोठा बदल घडतो. तो म्हणजे तक्रारीपासून कृतज्ञतेकडे प्रवास करू लागतो. पूर्वी त्याचं लक्ष फक्त समस्यांकडे होतं, आता त्याचं लक्ष आशीर्वादाकडे जाऊ लागतं. पूर्वी ते म्हणायचा माझ्याकडे हे नाही, आता तो म्हणतो स्वामींचं तर मला आता खूप काही दिलं आहे. हा बदल दिसायला छोटा वाटतो, पण प्रत्यक्षात तो जीवन बदलणारा असतो. विचार करा, सगळे जर डोळे उघडले तर श्वास सुरू होते, शरीरात कार्य करत आहे, कुटुंब आहे, अन्न आहे, डोक्यांवरती छप्पर आहे. या सर्व गोष्टी आपण अनेकदा गृहीत धरतो, पण जगामध्ये लाखो लोक आहेत अशा गोष्टीसाठी संघर्ष करत आहे. जेव्हा भक्ताच्या मनामध्ये कृतज्ञता जागृत होते, तेव्हा त्याला जाणवते की त्याच्या जीवनामध्ये अजूनही खूप काही चांगलं आहे. याचा अर्थ असा नाही की त्याच्या समस्या संपल्या आहेत, पण त्याचा या दृष्टिकोन बदलू शकतो. हे दृष्टिकोन बदलला की जीवनाचा अनुभवही बदलतो. अनेक भक्त सांगतात की पूर्वी आता ते सतत तक्रारी करायचे, त्यांना वाटायचं की त्यांच्या आयुष्यात फक्त दुःखच आहे. पण हळूहळू स्वामींचं नामस्मरण वाढलं, श्रद्धा वाढली आणि त्यांना आता जाणवू लागलं की प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही चांगलं असं घडत असतं. एखाद्या दिवशी एखादी छोटी बदल आता मिळते, एखाद्या दिवशी एखादी चांगली बातमी मिळते, एखाद्या दिवशी मन शांत राहिलं, एखाद्या दिवशी एखाद्या व्यक्तीने आधार दिला. हे पण या छोट्या-छोट्या गोष्टींसाठी स्वामींचे आभार मानू लागले आणि इथूनच आता सगळे कृतज्ञतेचा प्रवास सुरू झाला. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये कृतज्ञतेला खूप महत्त्व आहे. कारण जो भक्त फक्त मागत राहतो, त्याचं लक्ष कमतरतेवर राहत नाही. तो आता भक्त आता मिळालेला प्रत्येक आता ह्याच्या कृतज्ञतेवरती गोष्टीवरती आभार मानत असतो. त्याचं मन समृद्ध होत असतं. समृद्ध आणि कृतज्ञता म्हणजे फक्त धन्यवाद म्हणणे नाही. कृतज्ञता म्हणजे जीवनाकडे नव्या नजरेने पाहणं आहे. कृतज्ञता म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये शिकवण शोधणं आहे. कृतज्ञता म्हणजे प्रत्येक दिवसाला भेट देणं समजणं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, तक्रार आणि कृतज्ञता या दोन्ही भावना एकाच मनामध्ये एकाच वेळी जास्त काळ राहू शकत नाही. जिथे सतत तक्रारी असतात तिथे असंतोष वाटतो, जिथे कृतज्ञता असते तिथे समाधान वाटतं आणि समाधान हे स्वामींची कृपेचं एक मोठं फळ आहे. आजच्या काळामध्ये अनेक लोकांकडे भरपूर पैसा आहे, सुविधा आहे, पण समाधान नाही. कारण त्यांचं लक्ष नेहमी पुढच्या त्या गोष्टीकडे असतं. हे मिळालं आता ते हवं आहे, ते मिळालं आता अजून काही हवं आहे. अशी धावपळ कधीच संपत नाही. पण भक्त होऊ शकतो की आनंद फक्त मिळण्यासाठी नाही, तर मिळाल्याची किंमत समजणं आहे. जेव्हा तुम्ही दररोज स्वामींची चरणनिरवणी आता नामस्मरण करता, तेव्हा ते एक छोटी सवय लावा. फक्त मागू नका, आभारही माना. स्वामींना सांगा, आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद, माझ्या कुटुंबासाठी धन्यवाद, माझ्या आरोग्यासाठी धन्यवाद, माझ्या अनुभवासाठी धन्यवाद, माझ्या शिकवणीसाठी धन्यवाद. ही गोष्ट आता छोटी सवय तुमच्या आता मनामध्ये मोठा बदल घडू शकते. कारण जसं कृतज्ञता वाढते तसंच मन हलके होते, नकारात्मकता कमी होते, मत्सर कमी होतो, तुलना कमी होते आणि मनामध्ये एक वेगळी शांतता निर्माण होते. अनेक वेळा स्वामी समर्थ आपल्याला सर्व इच्छा लगेच पूर्ण करत नाही, पण ते आपल्याला इतकं नक्की देतात की आपण पुढे जाऊ शकू.
आणि आता जेव्हा भक्ताला ही गोष्ट समजते तेव्हा तो प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी कृपेसाठी आभारी लावतो. त्याला जाणवते की जीवनातील अनेक संकटामधून तो बाहेर आलाय. अनेक वेळा स्वामींनी त्याला वाचवलंय, अनेक वेळा मार्ग दाखवलाय, अनेक वेळा पडल्यावरती उभं केलंय आणि या जीवनाकडून आता ते खरी कृतज्ञता जन्माला येते. जर आता अलीकडच्या काळात तुम्हाला असं वाटतं असेल की तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आभार मानू लागले आहात, तर तुम्ही आता जीवनातील छोट्या गोष्टींमध्ये आधार शोधू लागत आहात. जर तुम्ही तक्रारीपेक्षा आशीर्वादाकडे जास्त लक्ष देऊ लागला आहात, तर हा अत्यंत सुंदर संकेत आहे. कारण हा बदल दाखवतो की तुमचं मन स्वामींच्या कृपेने अधिक परिपक्व होत आहे आणि जेव्हा मनामध्ये कृतज्ञता निर्माण होते, तेव्हा भक्त एका अत्यंत उंच आध्यात्मिक अस्वस्थतेकडे प्रवास करू लागतो. त्या अवस्थेमध्ये त्याला बाहेर पुरावे शोधण्यासाठी गरज नाही आहे. कारण त्याच्या मनामध्ये एक अढळ विश्वास निर्माण होतो. त्याला आतून जाणवू लागतं की स्वामी आता माझ्यासोबत आहे. ही भावना म्हणजे प्रार्थना आता स्वीकारली गेल्याचा सर्वात शक्तिशाली संकेत आहे. हा संकेत म्हणजे आतून एक विश्वासाचा आवाज येऊ लागतो की सगळं ठीक होईल, स्वामी माझ्यासोबत आहे. जर तुमची ही प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचली असेल, तर हा विश्वास कोणत्याही आता बाह्य पुराव्यावर आधारित नसतोय. तर ही परिस्थिती अजूनही कठीण असू शकते, समस्या अजूनही समोर असू शकतात, उत्तर अजूनही मिळालं नसू शकतं, पण तरी मनाच्या एका कोपऱ्यात सतत एक आवाज येत राहतो. काळजी करू नको, सगळे आता ठीक होईल, स्वामी आता तुमच्या सोबत आहे. याचा हा आवाज कानाने ऐकू येत नाही, तो हृदयाला जाणवतो. तो एखाद्या व्यक्तीच्या शब्दामधून येत नाही, तो एखाद्या पुस्तकातून येत नाही, तो आपल्या आता अंतर्मनातून येतो. आणि जेव्हा तो हा विश्वास निर्माण होतो, तेव्हा समजून घे की तुमच्या श्रद्धेने एक नवीन स्तर गाठला आहे. आज अनेक लोक सतत पुरावे शोधत असतात. माझी प्रार्थना स्वीकारली गेली आहे याचा पुरावा काय? स्वामी माझं ऐकत आहे याचा पुरावा काय? माझ्या जीवनात बदल होणार आहे याची खात्री काय? श्रद्धेचा प्रवास जसा पुढे जातो, तसं तसा माणूस बाहेर पुरावे शोधणं कमी करतो आणि आपल्या विश्वासाकडे जास्त लक्ष देतो. कारण खरा विश्वास हा पुराव्यानंतर निर्माण होत नाही. खरा विश्वास हा पुरावा दिसण्याआधी निर्माण होतो. समुद्रात जाणारा निवाडी किनारा दिसत नसतानाही पुढे जातो. शेतकरी पाऊस पडण्याआधी बी पेरतो. आई आपल्या मुलावरती संकट आलं तरी त्याच्या भविष्यावर विश्वास ठेवते. त्याच्याप्रमाणे भक्तही परिस्थिती बदलण्याआधी स्वामींवरती विश्वास ठेवायला शिकतो. अनेक वेळा जीवनामध्ये असे असे प्रसंग येतात की जिथे आता कोणताही मार्ग दिसत नाही. प्रत्येक दार बंद झाल्यासारखं वाटतं. प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरतो, पण मन थकतं, शरीर थकतं, विचार थकतात. पण अशा वेळी जर मनामध्ये एक छोटीशी आशा जिवंत असेल, तर ती आशा कुठून येते? ती फक्त तुमच्या विचारामधून येते. ती श्रद्धेने येते आणि श्रद्धा स्वामींच्या कृपेने अधिक दृढ होत जाते. काही भक्त आता सांगताना ही आता त्यांना पूर्वी प्रत्येक गोष्टीची पूर्ण आता खूप चिंता वाटायची. छोट्या-छोट्या गोष्टीने ते घाबरायचे, भविष्याचा विचार करून रात्री झोप उडायची. पण स्वामींच्या नामस्मरणामुळे हळूहळू त्यांच्या मनामध्ये एक वेगळीच आता आत्मविश्वास निर्माण झाला. समस्या होत्या पण घाबरणं कमी झालं, अडचणी होत्या पण निराशा कमी झाली. कारण त्याच्या आता मनामध्ये एक भावना सतत जिवंत होती. स्वामी आहेत ना, ही 4 आता शब्दांची भावना आयुष्य बदलून टाकू शकते. कारण ज्या क्षणी माणूस आता पूर्णपणे एकटा असल्याची भावना सोडतो, त्या क्षणी त्याच्या जीवनातील अर्धाचा संघर्ष संपतो. अनेक वेळा समस्या आपल्याला हरवत नाही, एकटेपणाची भावना आपल्याला हरवते. पण जेव्हा भक्ताला जाणवते की स्वामी आपल्या सोबत आहे, तेव्हा त्याच्या मनामध्ये शक्ती निर्माण होते. तो पुन्हा उभा राहतो, तो पुन्हा प्रयत्न करतो, तो पुन्हा स्वप्न पाहतो, तो पुन्हा जीवनामध्ये आता प्रेम करू लागतो. हा विश्वास अचानक निर्माण होत नाही, तो अनेक अनुभवांमधून तयार होतो. जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता आणि लक्षात येतं की आता प्रत्येक आता वेळ आता तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर आलात. किती वेळा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या, किती वेळा आता योग्य वेळ योग्य मदत मिळाली, तेव्हा मनामध्ये एक विचार निर्माण होतो, यावेळी आता स्वामींनी साथ दिली तर आता हा कधी होणार नाही. आणि इथूनच आता अढळ विश्वास जन्माला येतो. लक्षात ठेवा, विश्वास म्हणजे समस्या नसणं आहे. विश्वास म्हणजे समस्या असतानाही शांत राहणं. विश्वास म्हणजे उत्तर मिळालेलं नसतानाही वाट पाहणं. विश्वास म्हणजे अंधार असतानाही प्रकाश येणारे आता खात्री आता ठेवणं. आणि आज अनेक लोक म्हणतात, जेव्हा माझी समस्या सुटेल तेव्हाही मी विश्वास ठेवेन. पण भक्त म्हणतो, मी आधी विश्वास ठेवेन कारण मला माहीत आहे की स्वामी समर्थ मार्ग काढतील. हा फक्त पुरावा नाही, तर हा स्वामी समर्थांच्या जीवनामध्ये अत्यंत असंग प्रसंग आहे. जिथे त्यांना आता भक्ताला एकच संदेश दिला, भिवू नकोस, कारण भीती आणि विश्वास एकत्र आता राहत नाही. जिथे आता विश्वास असतो तिथे धैर्य निर्माण होतो. जिथे धैर्य असतं तिथे प्रयत्न सुरू राहतात आणि जिथे प्रयत्न सुरू राहतात तिथे यशाची आता शक्यता वाढत जाते. जर अलीकडच्या काळात तुम्हाला असं जाणवत असेल की तुमच्या आता मनामध्ये एक शांती आता विश्वास निर्माण होते,
तर तुम्ही आता पूर्वीकडे घाबरत नसाल. जर तुम्हाला आता अजून वाटत असेल की काहीतरी चांगलं होणार आहे, जर परिस्थिती कठीण असूनही तुम्ही आता पूर्णपणे निराशा होत नसाल, तर हा खूप मोठा संकेत आहे. कारण हा संकेत बाहेरून आलेला नाही, तो तुमच्या आत्म्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि अशा प्रकारचा विश्वास हा स्वामींचा कृपेचा एक मौल्यवान भेट असतो. अनेक वेळा लोकं चमत्कार शोधत असतात, पण खरा चमत्कार काय आहे माहिती आहे का? अंधारामध्ये एक आशा टिकून राहणं, संकटामध्येही श्रद्धा जिवंत राहणं, उत्तर नसतानाही विश्वास ठेवणं हा सर्वात मोठा चमत्कार असतो. कारण अशा अवस्थेमध्ये भक्त आणि स्वामी समर्थांचे यांच्यामधील नातं अधिक दृढ होतं. भक्ताला समजतं की स्वामी हा फक्त इच्छा पूर्णपणे कार्य करणारा नाहीये. तो जीवनातील दिशा देणार आहे. हे फक्त संकट दूर करणार नाही, तर संकटाचा सामना करण्याची शक्ती देणार आहे. आणि ते फक्त बाहेरच्या परिस्थितीमध्ये नाही, तर आपल्या अंतर्मनामध्ये कार्य असतात. आतून विश्वासाचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे हा प्रयत्न आता प्रार्थना स्वीकारल्या गेल्याचा अत्यंत शक्तिशाली संकेत आहे. पण या सर्व संकेतानंतर एक अंतिम आणि सर्वात सुंदर संकेत असतो. तो म्हणजे भक्ताच्या मनामध्ये स्वामींबद्दल प्रेम आता इतकं वाढतं, की त्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वामींची उपस्थिती जाणवू लागते. आपण आता एका अतिशय महत्त्वाचा विषय जाणून ठेवतोय. तुमची आता प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचली आहे का? हे संकेत सांगतील. अनेक वेळा आपण स्वामींनाच त्या मनापासून हाक मारतो. प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, पण आपल्या मनामध्ये एक प्रश्न कायम असतो, स्वामी माझं ऐकत असतील का? पण आता आज पहिलं आता ही स्वामींचं उत्तर नेहमी शब्दांमध्ये मिळत नाही. अनेक वेळा ते शांततेच्या रूपाने मिळतं, ते श्रद्धेने रूपाने मिळतं, आशेच्या रूपाने मिळतं आणि जीवनामध्ये घडणाऱ्या छोट्या-छोट्या संकेताच्या रूपाने मिळतं. जर तुम्ही तुमच्या मनामध्ये शांतता वाढत असेल, तर स्वामींचं स्मरण आपोआप होत असेल. जर संकटात हे आशा जिवंत राहत असतील, जर मनातील भीती कमी होत असेल, तर अडकलेलं कामं आता मार्गी लागलं असतील, तर आणि जर तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वामींची उपस्थिती जाणवत असेल, तर समजा तुमची प्रार्थना आता व्यक्त आता गेलेली नाही. स्वामी आता तुमचं संकेत ऐकत आहे. तुमचा जो स्वामी समर्थांवरती विश्वास आहे. स्वामी तुमच्या सोबत आहे आणि योग्य वेळ आल्यावरती तुमच्या जीवनामध्ये आवश्यक तो बदल नक्की घडते. म्हणून कोणतीही परिस्थिती असो, श्रद्धा सोडू नका, संयम सोडू नका, नामस्मरण सोडू नका. कारण स्वामी समर्थाने स्वतः आश्वासन दिलंय, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." चला शेवटी स्वामींच्या चरणी एक छोटीशी प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ, आमच्या मनातील भीती दूर करा, आमच्या श्रद्धेला बळ द्या, योग्य मार्ग दाखवा. आमच्या प्रार्थना तुमच्या चरणी स्वीकारा आणि आम्हाला नेहमी तुमच्या कृपेची जाणीव होऊ द्या. आमच्या जीवनामध्ये शांती, समाधान आणि सद्बुद्धी द्या. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करतो आणि असे स्वामींचे प्रेमळ संदेश शिकण्यासाठी आजच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय.